हस्तरेषा रेषेला आपण विषयावर बोलणार आहोत. शंख चक्र शुक्त चिन्ह. अंगठ्यावर लागून असलेल्या बोटाला तर्जनी म्हणतात. तर्जनीला गुरुचा बोट म्हणतात. या बोटाच्या तळाशी एक गुरुचा उंचवटा असतो. तर्जनीला लागून असलेल्या मोठं बोट यालाच मध्यमा म्हणतात. हेच शनीचे बोट. या बोटाच्या तळाशी शनीचा उंचवटा असतो. सर्वात शेवटचं लहान बोट म्हणजे करंगळी. या बोटाला सुधाचे बोट म्हणतात. करंगळीच्या मध्य भागातील बोटाला अनामिका किंवा रवीचं बोट म्हणतात. या बोटाच्या तळाशी रवीचा उंचवटा असतो. आता प्रत्येक बोटाचे निरीक्षण करा. या बोटाच्या असलेल्या 8व्या रेषेच्या बोटाचे 3 भाग पडले असतात. प्रथम भागाला प्रथम पेर असं म्हणतात आणि तर्जनीच्या गुरुच्या बोटाच्या प्रथम पेर पहा, यावर गोलाकार रेषा आहेत. याला चक्र म्हणतात. प्रत्येक बोटाच्या पहिल्या पेऱ्यावर चक्र, शंख, शुक्त अशी यापैकी कोणतरी एक चिन्ह आढळतेच. आपल्या तर्जनीवर कोणते चिन्ह आहे ते पहा. मध्यम शनीच्या बोटावर शंख चिन्ह दाखवले. रवीच्या बोटावर शुक्य चिन्ह दाखवलं आहे. दोन्ही हाताच्या बोटांवर एकूण किती चिन्ह आहेत अशा प्रत्येक चिन्ह शंख दाखवत आहेत. एकूण किती शुक्त चिन्ह आहेत हे मोजून ठेवा. आपल्या संख्येनुसार ठरणारे भविष्य पुढील खातून पाहू. उदाहरणार्थ या प्रकारचे चिन्ह येतात. संतान रेषा, विह रेषा, मंगळ ऋण, दृढचंद्र, हर्षल, नेपच्यून, भावंडांची रेषा, प्रेम रेषा, ते प्रेमाची रेषा, प्रेम वह रेषा. दाही बोटावर चक्र चिन्ह असणे अतिशय शुभ मानले जाते. चक्रवर्ती राजा लोकांचे हे लक्षण आहे. आपल्या पुरातन ग्रंथात म्हटले आहे की परंतु सध्याच्या युगात एखाद्या महत्वाचा पद अशा व्यक्तीस मिळणे प्रसिद्धी व अधिकार म्हणतात. आयुष्यात केव्हा ना केव्हा तरी अशी व्यक्ती उच्च पदाला जाते. 9 चक्र, 8 चक्र, 10 चक्र, 10 शुक्त असल्यास काय घडते हे पुढील लेखात पाहू. चक्र, शंख, शुक्ती चिन्ह कशात असतात हे आपण पाहिलं. पहिल्या 10 बोटावर चक्र शुभ मानले जाते. तसेच 10 बोटांवर शंखही शुभ मानतात. परंतु या व्यक्तीला झगडून यश व उच्चपद मिळते. 9 बोटावर चक्र असतात. माणसाला वयाच्या 35व्या वर्षानंतर चांगले दिवस येण्यास सुरुवात होते. पैसा मिळतो, वाहन सुख मिळतं. 8 चक्रे असतात. आरोग्याच्या विशेषतः पोटाच्या तक्रारी आयुष्यात सतत सतावी चालतात. 7 बोटावर चक्रे असल्यास कामात दिरंगाई होते.